अशा काहीतरी भयानक नावाने असतं आणि त्यांनामध्ये मला वेळ नाही घालवायचा आहे. मला जे काही दिलंय देवाने त्या सगळ्याचा उपयोग देव देश धर्मासाठी करायचा आहे. सिंपल आहे. आता तुम्ही मगाशी ओळख करून देताना म्हणाले की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगातनं बाहेर आले आणि पुन्हा उभे राहिले. ते पुन्हा उभे राहिलेत ना, ते काहीतरी योजना असेल त्याच्या पाठीमागं पुन्हा जगवण्याची मला परमेश्वराची, की आता तुला देतोय जन्म पुन्हा, जरा समाजासाठी काम कर. पण म्हणजे जेव्हा एखादी भूमिका घेऊन आपण जातो आणि जेव्हा ती खूप प्रचलित जो विचारधारा आहे त्याच्या विपरीत असते, तर त्याच्यामुळे जर प्रॉब्लेम होऊ शकतात असं जर स्थिती असेल तर त्यावेळेला काय विचार करतो की म्हणजे त्यानं प्रॉब्लेम झाले तरी चालतील पण हे मला सांगितलं पाहिजे, मी सांगणार नाही. विचार करावा लागतो ना. कधी कधी थांबायची पण धोरण घेतलं पाहिजे. नको, आता ही वेळ नाही आहे. मी मागं एकदा असंच, आणि म्हणजे गंमत म्हणून सांगतो, मागं एकदा ना मी असंच दनादना सगळीकडनं काही बातम्या कानावर आल्या आणि मी एकदम पटकन पोस्ट करून टाकली काहीतरी, आणि 2 दिवसानंतर कळलं की रियालिटी खूप वेगळी आहे. मी पटकन डिलीट केलं ते, आणि त्या दिवशी मी ठरवलं की कुठलीही पोस्ट सोशल मीडियावर घाईघाईत करायची नाही. आधी ती बातमी समजून घेतली पाहिजे. कितीतरी चॅनलवाले, बातम्यावाले मला फोन करतात की तुमची बाईट द्या, तर मी त्यांना म्हणतो मी नाही देणार बाईट, कारण मला ना काय झाले ते माहीत नाही आहे. तेव्हा त्याच्यावर चॅनलवाल्यांचं मला असं की आम्ही तुम्हाला व्हिडिओ पाठवतो, तो बघा आणि बाईट द्या. त्याच्यावर मी त्यांना म्हणतो तुम्ही जो व्हिडिओ पाठवता तो इथं पूर्ण नाही पाठवणार, त्यातला थोडासा भाग पाठवणार. माझ्या व्याख्यानांचं कधी कधी वाटोळं करतात ना. माझी जी व्याख्यान असतात त्याच्यामधलं काही काही भयंकर वाटोळं करतात. आता मी सावरकरांचे विचार मांडतो, तर सावरकर काय म्हणतात ते मी सांगतो ना. तर सावरकर असं एका, मी संभाजीनगरला भाषण केलं होतं, त्याच्यामध्ये मी म्हटलं की सावरकर असं म्हणायचे की मी मनुष्य जात मानतो, माणुसकी धर्म मानतो आणि पृथ्वी राष्ट्र मानतो. हे माझं अंतिम ध्येय आहे. हे मला साध्य करायचं आहे. मी कधी समोर जातो ते एक माणूस म्हणून जातो, पण मी माणूस म्हणून ओळख करून दिल्यानंतर तो जर म्हणत असेल की मी मात्र मुसलमान आहे, मी शीख आहे, मी मराठा आहे, मी अमुक आहे, मग नाईलाजाने मला मग माझं जाणवं दाखवावं लागतं. नाईलाजाने. आता याच्या आधीचं जे मी सगळं बोललो हे जर तुम्ही दाखवलं नाही आणि फक्त तेवढंच वाक्य दाखवलं तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड राडा होतो. मग त्याच्यावर सगळेजण रिॲक्ट होतात. ती हे बघतच नाही कोणी की याच्या आधी काहीतरी बोलला असेल ना, तो कशाच्या अनुषंगाने बोललं गेलंय, कुठल्या संदर्भात बोललं गेलंय, हे फार महत्वाचं आहे ना. सगळेच महापुरुष, आपले सगळ्या महापुरुषांबद्दल पण असंच आहे, त्यांचे त्या त्या काळातले संदर्भ वेगवेगळे असतात. फुल्यांच्या काळातला संदर्भ वेगळा असेल, आंबेडकर साहेबांच्या काळातला संदर्भ, सावरकरांच्या काळातला संदर्भ. एक तर आपण